स्वागत आहे तुमचं चटकदार बाय मोहिनीमध्ये। आपल्या 51 प्रकारचे मोदक या खास सिरीजमधील आजची ही दुसरी रेसिपी आहे आणि आज आपण बनवणार आहोत एकदम मऊ, चविष्ट आणि आंब्याच्या स्वादाने भरलेला मँगो काजू मोदक। पण हे साधे मँगो मोदक नाहीत, कारण ह्या मोदकाच्या आत लपले एक छोटंसं मँगो सरप्राईज। आंब्याची चव, काजूची रिचनेस आणि कोकोनटचा सुंदर टेक्स्चर हे सगळं एकत्र करून आज बनवूयात असे मोदक की एक खाल्ल्यावर दुसरा नक्कीच खावासा वाटेल। तर चला वेळ न घालवता पाहूया ही दुसरी भन्नाट रेसिपी। कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये घालूयात डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच नारळाची पावडर 50 ग्रॅम, काजू पावडर 35 ग्रॅम आणि हे छान मिक्स करून घेऊ आणि अर्धा चमचा तूप घालूयात आणि हे छान 1 मिनिटाकरता फक्त परतवून घ्यायचं आहे। कढई अगदी कडकडीत गरम केली तर हे सगळं मिक्सचर लगेच करपणार आहे, त्यामुळे आपल्याला हे फक्त नॉर्मल गरम करून घ्यायचं आहे। 20 ग्रॅम मिल्क पावडर घालूयात, 100 ग्रॅम आंब्याचा घट्ट पल्प घातलेला आहे आणि कंडेन्स मिल्क घालायचं आहे 50 ग्रॅम, चिमूटभर वेलची पूड घालायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। चिमूटभर मँगो फूड कलर घालायचा आहे। फूड कलर हा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। आता गॅस बंद करूयात आणि मिश्रण अगदी छान परतवून घेऊ। जरी गॅस बंद केला तरी कढई गरम आहे, त्यामुळे 1 मिनिटाकरता आपण मिश्रण छान एकजीव करून घेतलं आहे आणि आता ते एका बोलमध्ये काढून घेऊयात। जर मोदक तुम्हाला गोडीला आणखी जास्त हवे असेल तर हे मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा पिठी साखर घातली तरी चालेल। फिलिंग तयार करून घेऊ। काजू आणि पिस्ताचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, साधारण 10 ग्रॅम घेतलेले आहे। त्यामध्ये 1 चमचा डेसिकेटेड कोकोनट म्हणजे 1 चमचा नारळाची पावडर घालूयात, 1 चमचा आंब्याचा पल्प घालायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे जर आपण फिलिंग भरलं मोदकमध्ये तर मोदक आणखी चविष्ट लागणार आहे। चला मग तर मोदक बनवायला घेऊयात। हे मोदक अगदी झटपट तयार होतात। साच्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि सारण अगदी व्यवस्थित दाबून भरायचं आहे। साच्यामध्ये सारण टोकापर्यंत भरलं तर मोदकाचा आकार छान येतो। तर दोन्ही साईडने आपण सारण भरलेलं आहे। सारण अगदी छान दाबून घ्यायचं आहे। तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी झटपट हे मोदक तयार होतात, खायलाही ते तितकेच चविष्ट लागतात आणि कमी वेळात तयार होणारे हे मोदक आहे। हे हटक्या पद्धतीने बनवलेले मोदक तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागतात आणि कमी वेळात तयारही होतात। तर आपल्या 51 प्रकारचे मोदक ह्या सिरीजमधील आजची दुसरी रेसिपी मँगो काजू मोदक आता अगदी तयार आहे। आंब्याचा मस्त स्वाद, काजूची रिचनेस आणि कोकोनटची सुंदर चव आणि आतलं हे मँगो फिलिंग ह्या मोदकाला आणखीच खास बनवतं। तुम्हीही ही रेसिपी नक्की करून बघा आणि हा मँगो मोदक तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, आपल्या 51 प्रकारच्या मोदकाच्या सिरीजमधली ही तर फक्त दुसरी रेसिपी आहे। पुढे अजून कितीतरी वेगवेगळे चविष्ट आणि हटके मोदक आपण बनवणार आहोत, म्हणून पुढची रेसिपी मिस करू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच चटकदार रेसिपीसाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तोपर्यंत बनवत रहा, चविष्ट खात रहा। आता पुढचा मोदक कोणता असेल हे जाणून घेण्यासाठी भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये।